नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये उबाठा शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षामध्ये आमदार खासदार फुटण्याच्या बातम्यांचं पेव फुटलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला तुम्हाला असं वाटायला लागतं, तुम्ही पत्रकार असा, बातमीदार असा, विश्लेषक असा, जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतं आणि तुम्ही स्वतः कन्व्हिन्स होता, तेव्हा मग त्या बातमीला, त्या घटनेला पोषक असलेले मुद्दे तुम्ही शोधायला लागतात. कारण आपल्याला पटले तर ते इतरांना पटवावं असं वाटतं आणि त्यातून हे चक्र सुरू होतं की असं असं आहे, तसं तसं आहे आणि म्हणून हे शक्य आहे. उद्धव ठाकरेंचे 9 खासदार फुटतील का? उद्धव ठाकरे यांच्या 20 पैकी 14 आमदार फुटतील का? हे जेव्हा चर्चा सुरू होते, तेव्हा त्याचं एक कारण असतं की तुम्हाला कुठेतरी काहीतरी किरकोळ कळलेलं असतं आणि त्याच्या आधारे तुम्ही एक बातमी बनवण्याच्या तयारीत असता. आणि म्हणून मग यांना इतक्या ऑफर आहेत, ते राजन साळवी रागावलेले आहेत, किंवा तिकडे निलेश लंकेना काहीतरी वाटलं, कोणीतरी तटकरेंनी ऑफर दिली, असं कुठून काहीतरी सापडलं की त्याच्यावर या असल्या गोष्टी रंगवण्याचा उद्योग सुरू होतो. पण ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करावा असं मी नेहमी म्हणतो. हा, तुमच्यापर्यंत उडत उडत बातम्या येतात. कधी कधी या बातम्या कंड्या असतात, अफवा पिकवलेल्या असतात. कधी कधी त्या त्या राजकीय पक्षातले लोक सुद्धा जाणीवपूर्वक आपल्या परिचित जवळच्या मित्र पत्रकारांना काही बोगस माहिती देतात. जाणीवपूर्वक बोगस माहिती देतात. ती बोगस माहिती देण्याचं कारण असं असतं की तमुक तमुक झालं, अमुक अमुक झालं तर काय परिणाम होतील, प्रतिक्रिया काय येतात, असं काही घडेल अशी शक्यता दिसली तर लोक, वेगवेगळ्या पक्षातले, सत्तेतले, विरोधातले लोक कशा प्रकारे व्यक्त होतात, प्रतिक्रिया काय देतात, हाऊ दे रिॲक्ट, याचा अंदाज घेण्यासाठी अनेक राजकीय नेते आपल्या परिचित पत्रकारांना सुद्धा पुढे सोडल्यासारख्या काही माहिती, अपुरी माहिती देत असतात. आणि त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यातले आमदार खासदार फुटण्याविषयी किंवा फोडण्याविषयी ज्या बातम्यांचा सध्या पेव फुटलेला आहे, त्याचा बारकाईने अभ्यास करायला गेलात तुम्ही तर काही गोष्टी अशा लक्षात येतात की हे अशक्य कोटीतलं नाही. या गोष्टी चाचपणीच्या असतात, चाचपणीच्या असतात. आपण बघतो ना, कुठेतरी खड्डा मारायचा असतो, काय करायचा असतो, तर त्यावेळेला चाचपणी केली जाते. किंवा नारळ कलिंगड आपण विकत घ्यायला जातो तेव्हा तो टिचकी मारून बघत असतो, नारळ हलवून बघत असतात. त्याला चाचपणी म्हणतात. हिंदीमध्ये टटोलकर देखते, त्याला मराठीमध्ये आपण चाचपणी म्हणतो. आणि इथे सुद्धा, राजकारणात सुद्धा, कुठली जमीन किती भुसभुशीत आहे, की कुठली माती किती कठीण आहे, याची चाचपणी करण्याचा खेळ सातत्याने चालू असतो. घडामोडी अचानक नाही घडत, त्यासाठी आधीपासून पूर्वतयारी केलेली असते. आता सुद्धा तुम्ही बघाल तर नितीश कुमार हे एनडीए सोडून परत लालू प्रसाद बरोबर जाणार, या बातम्या गेले 3 महिने चालू आहेत. लोकसभेचे निकाल लागल्यानंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची नेता निवड झाली, तेव्हा नितीश कुमार चक्क त्या त्या एनडीएच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींच्या पायाला सुद्धा हात लावण्या इतके नतमस्तक झाले होते. आणि आतापर्यंत झालं ते झालं, यापुढे असं होणार नाही, आपण यापुढे पलटी मारणार नाही. आणि ज्या काय 2-4 जागा विरोधी पक्षांकडे बिहारमध्ये राहिल्या आहेत, त्या पण पुढल्या वेळेला आपण खेचून आणू, इथपर्यंत आश्वासन नितीश कुमारांनी मोदी पंतप्रधान होत असताना दिलं होतं. तरीही आज नितीश कुमारांना
एनडीएतून बाहेर काढण्याच्या बातम्या रंगवल्या जात आहेत, त्या जाणीवपूर्वक दिल्या जात आहेत का, याचीही शंका येते. कारण असं झालं कोणी नितीश कुमार देऊ शकतात, नितीश कुमार देऊ शकतात, किंवा आपण असं परत एकदा पलटी मारली तर जनमानसात काय प्रतिक्रिया उमटेल याचा अंदाज घेण्यासाठी नितीश कुमार पण अशा बातम्या देऊ शकतात. किंवा अशा बातम्या दिल्यानंतर नितीश कुमार कसे रिॲक्ट होतात हे बघण्यासाठी भाजपचे नेते असतील, लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचे नेते असतील, काँग्रेसचे काही नेते असतील, किंवा अशा मध्यस्थी करणारी मंडळी असतात, ते सुद्धा नितीश कुमारची चाचपणी कर याची हा खेळ सातत्याने चालू असतो. आणि म्हणून उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षातून फुटण्याच्या ज्या बातम्या येत असतात त्या वास्तवाशी जोडून बघाव्या लागतात. वस्तुस्थिती काय आहे की खरोखरच आज ज्याला पाशवी बहुमत म्हटलं गेलंय, भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी मिळून जे 230 पेक्षा अधिक प्रचंड बहुमत आहे महायुतीकडे, त्यानंतर शरद पवारांच्या आमदारांची महायुतीला गरज आहे का? किंवा शरद पवारांकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे 9 खासदार, 8 खासदार आहेत, त्याची नरेंद्र मोदींना गरज आहे का? याचा विचार करून ही गणितं मांडली जातात. तर तो तरी वास्तववादी असावा, एवढंच माझं म्हणणं आहे. मी तुम्हाला एक आकडा सांगतो, जो आकडा माझ्या कानावर वारंवार येतोय, की उद्धव ठाकरे यांच्या म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठा पक्ष निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उभाटा शिवसेना ठरलेली आहे. 46 पैकी 20 आमदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आहेत, 16 आमदार काँग्रेसचे आहेत आणि 10 आमदार शरद पवारांच्या गटाचे आहेत. या उद्धव ठाकरे यांच्या 20 आमदारांपैकी 2/3 हा आकडा 14 होतो. 7 त्रिक 21 आपण म्हणतो, 7 दुने 14. त्यामुळे 2/3 याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्या 20 पैकी 14 आमदारांनी जर फुटायचं ठरवलं तर कायदेशीररित्या त्यांच्यासमोर कुठलीही अडचण नाही. अजितदादा किंवा एकनाथ शिंदे हे जेव्हा आपापल्या पक्षात बंड करून उभे राहिले तेव्हा त्यांनी हा 2/3चा आकडा जमवला होता. पण तो आकडा जमवल्यानंतर कायदा म्हणतो की त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात विलीन व्हायला पाहिजे, मग त्यांना कायदेशीर अडचण नाही. तुम्हाला आठवत असेल तो गुवाहाटीला एकनाथ शिंदे गेले असताना भाजपचे किंवा आपला सॉरी शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे काही नेते सतत सांगत होते त्यांना भाजपत विलीन व्हायला लागेल, त्यांना शिवसेना म्हणून वेगळा गट उभारता येणार नाही. कारण घटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांतर विरोधी कायद्याची एक अट अशी आहे की एखाद्या पक्षाचे निवडून आलेले 2/3 प्रतिनिधी सदस्य हे वेगळा गट बनवू शकतात, पण वेगळा गट बनवून त्यांना वेगळा पक्ष म्हणून बसता येणार नाही, जे आधीच्या पक्षांतर कायद्यामध्ये होतं. पण वाजपेयींच्या सरकारने जो कायदा दुरुस्त केला त्यानंतर 2/3 सदस्यांना फुटून आणखीन कुठल्या तरी पक्षात विलीन होता येतं, पण स्वतंत्रपणे एक पक्ष म्हणून वावरता येत नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन गेल्यानंतर सतत एक गोष्ट सांगितली जात होती की त्यांना भाजपत विलीन व्हावं लागेल, नसेल तर त्यांनी मनसेमध्ये विलीन व्हावं, त्यांनी बच्चू कडूंच्या प्रहार या पक्षामध्ये विलीन व्हावं. आणि तसं झालं असतं. लक्षात घ्या, शिंदे गटाने आपली वेगळी चूल मांडण्यापेक्षा जर तेवढ्या आमदारांनी 42-40 आमदारांनी जर भाजपमध्ये विलीन व्हायचं ठरवलं असतं तर मग कायदेशीर अडचण काहीच नव्हती. ना निवडणूक आयोगाकडे खटला करता आला असता, ना सुप्रीम कोर्टात दाद मागायची गरज भासली असती, ना विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत सुनावणीची वेळ आली असती. कायदा असं सांगतो की एखाद्या पक्षाच्या निवडून आलेल्या खासदार, आमदार जे कोणी असतील त्यापैकी 2/3 सदस्यांनी जर एकत्रित येऊन
वेगळा गट बनवला आणि तो अख्खा गट दुसऱ्या कुठल्या तरी प्रस्थापित मान्यता प्राप्त पक्षामध्ये विलीन होणार असेल तर त्यांच्या आमदारकीला बाधा येत नाही. अन्यथा तुमची आमदारकी, तुमची निवड धोक्यात येते. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की अजितदादांबरोबर गेलेले शरद पवार गट पक्षाचे आमदार किंवा उद्धव ठाकरे यांच्या अखंड शिवसेनेचे जे 40-42 आमदार एकनाथ शिंदेबरोबर वेगळे झाले, त्यांनी तात्काळ एक प्रस्ताव संमत करून भाजपमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही मान्यता प्राप्त पक्षामध्ये स्वतःला विलीन केलं असतं तर मग त्यांच्यावर खटले होऊ शकले नसते. आणि जर तेव्हा होऊ शकले नसते तर आजही होऊ शकत नाही. मुद्दा असा आहे मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 14 आमदार फुटू शकतील असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते 14 आमदार आणखीन कुठला तिसरा शिवसेना पक्ष काढणार आहेत का? तर नाही, मला नाही वाटत. 14 आमदार मिळून एक वेगळा पक्ष काढण्याची शक्यता मला दिसत नाही. पण हे 14 आमदार असा वेगळा पक्ष काढायला गेले तर परत एकदा एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांना जसं सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग, कायद्याची लढाई लढावी लागली तशा कटकटी होऊ शकतात आणि तेवढा उपद्व्याप ते करण्याची शक्यता नाही. आणि त्यात भाजपसारखा पक्ष त्यांना कुठलीही मदत करण्याची शक्यता मला दिसत नाही. मग हे 14 आमदार फुटून कुठल्या पक्षात जातील? तो गोष्ट सरळ आहे. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांचा अधिकृत शिवसेना पक्ष उपलब्ध आहे. एक भिंत ओलांडून इकडे आलो. आणखीन काय वेगळं आहे? जसं ते आता शरद पवार, पवारांचाच पक्ष आहे, कुटुंबातलाच पक्ष आहे, ही भिंत दरवाजा ओलांडला आणि या खोलीत आलो, त्या खोलीत होतो, या खोलीत आलो, हा जो युक्तिवाद केला जातो तो एकनाथ शिंदेच्या गटामध्ये जर उद्धव ठाकरे यांचे 14 आमदार जाणार असतील तर काम सोपं होतं. पण ते करून एकनाथ शिंदे हे या नव्याने आलेल्या 14 आमदारांना काय देऊ शकतात याचा विचार करावा लागेल. आणि ते काहीच देऊ शकणार नसतील निदान पुढची 2.5 वर्ष, तर मग या 14 आमदारांनी आत्ता उद्धव ठाकरे यांच्याशी बंड करून एकनाथ शिंदे यांच्याकडे जायचं कशाला? उत्तर नकारार्थी येतं. आणि नसेल तर मग या 14 आमदारांनी फुटायचं तरी कशाला, हा प्रश्न येतो. आणि म्हणून 14 आमदारांचा जो आकडा वेगवेगळ्या गटातून, वेगवेगळ्या कोपऱ्याकडून माझ्यापर्यंत येऊन पोहोचतोय की उद्धव ठाकरे यांच्या 20 पैकी 14 आमदार वेगळे होऊ शकतात, फुटू शकतात. याचा वास्तविक सांगड घालण्याचा जेव्हा मी प्रयत्न करतो तेव्हा त्यांनी विलीनच व्हायचे. तर असं काही बंधन नाही की मूळची शिवसेना असलेल्या पक्षातच विलीन झालं पाहिजे, असा कुठलाही दंडक नाहीये. तेच उद्धव ठाकरे यांचे फुटणारे जे 14 आमदार आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊ शकतात, ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊ शकतात, ते काँग्रेस पक्षामध्ये जाऊ शकतात. 16 आणि 14 म्हणून काँग्रेसचे 30 आमदार होतील तर काँग्रेसला अधिकृतरित्या विरोधी नेतेपदावर दावा करता येतो. मुद्दा असा आहे की त्याच्या पलीकडे आणखीन एक पक्ष उरतो, तो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. आता हे जे 14 आमदार फुटणार अशी चर्चा आहे, ते 14 आमदार कोर्ट कज्जे दलाली वगैरे करण्यापेक्षा 2/3 आमदार आहेत म्हणून भाजपत विलीन झाले तर काय फरक पडतो याचा विचार कर. वास्तविकतेवर यायचं असेल तर भाजपचे जे 132 आमदार आहेत अधिकृतरित्या, भाजपचे 132 आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यामध्ये जर उबाठा शिवसेनेतून फुटलेले 14 आमदार भाजपमध्ये विलीन झाले तर तो आकडा 146 वर जाऊन पोहोचतो. 132 अधिक 14 146. आणि 146
हा आकडा महाराष्ट्र विधानसभेच्या बहुमताचा पल्ला पार करून एकने अधिक होतो. अर्थात भाजपकडे आज सुद्धा 138च्या आसपास आमदार आहेत असं म्हणतात. 132 अधिकृत भाजपचे आहेत. अधिक जे छोटे छोटे पक्ष दीर्घकाळ भाजपसमोर सोबत राहिलेले आहेत, अपक्ष आहेत, अशा 6 आमदारांचा भाजपला एकतर्फी पाठिंबा आहे. म्हणजे भाजपची संख्या महायुती बाजूला ठेवली तरी 138 आहे. आणि जर उद्धव ठाकरे यांच्यातून बाजूला होणाऱ्या 2/3 म्हणजे 14 आमदारांनी स्वतःला भाजपमध्ये विलीन करून घ्यायचं ठरवलं तर 146 + 6 म्हणजे 152 असा आकडा होतो. किती होतो आकडा? 152 आकडा होतो. आणि 152 हा जर भाजपचा आकडा होत असेल किंवा निव्वळ भाजप 146 होत असेल तर मग भाजपला अजितदादा आणि एकनाथ शिंदे या दोनही पक्षांच्या कुबड्यांवर सरकार चालवण्याची गरज उरत नाही. अर्थात या कोबड्या ताबडतोब भाजप फेकून देईल अशी बिलकुल शक्यता नाही. अगदी हे 14 आमदार आपल्या सोबत आले. उबाटा शिवसेनेचे फुटलेले 14 आमदार हे परत भाजप सोबत आले आणि भाजप 146 आणि 152 वगैरे झाला तरीही एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना भाजप वाऱ्यावर सोडून देईल अशी माझी बिलकुल अपेक्षा नाहीये. सरकार ज्यांचं असतं, निर्विवाद सरकार ज्यांचं असतं, त्यांच्याकडे सत्तेची अनेक पदं पडलेली असतात. त्यामध्ये या आलेल्या आमदारांची सोय लावता येते. पण दुसरीकडे आपल्याला आता तुमच्या 57 आणि 41 आमदारांच्या कुबड्यांची गरज नाही, ही जाणीव शिंदे शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांना करून देण्यात भाजप यशस्वी होतो. आज प्रचंड पाशवी बहुमत असताना भाजपला उबाठा शिवसेनेचे आमदार फोडण्याची गरज आहे का? हा जेव्हा प्रश्न कोणाच्या डोक्यात येईल तेव्हा त्यांनी हे समीकरण, हे गणित बघावं की 132 + 6 + 14 तर आकडा 152 वर जातो. 152 वर जातो आणि 6 छोटे अपक्ष सोडले तरी 146 वर जातो भाजपचा आकडा. आणि तो 146 वर गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पूर्ण बहुमताचे एक पक्षीय महाराष्ट्रातले मुख्यमंत्री होऊ शकतात. जसं नरेंद्र मोदी हे 2014 आणि 2019 या कालखंडामध्ये एनडीएचेच पंतप्रधान होते, पण तरीही त्यांच्या पाठीशी एकपक्षीय बहुमत होतं. जसं उद्धव ठाकरे यांचे 14 आमदार जर 2/3 वेगळे होऊन भाजपत विलीन होणार असतील तर मग भाजपचं एकपक्षीय निर्विवाद बहुमत विधानसभेमध्ये सिद्ध होतं. आणि म्हणून ही फाटाफुटीच्या बातम्या येत आहेत त्यामध्ये 14 आमदारांचा जो आकडा आहे तो मला अधिक वास्तववादी राजकारणाच्या, फाटाफुटीच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा वाटतो, नाही व्यवहारी वाटतो. हे सगळं समीकरण समजून घेतलं तर मग अशा बातम्यांमध्ये किती तथ्य आहे याचा शोध घेणं मला अगत्याचं वाटतं. तो शोध मी घेणार आहे. पुढच्या काळात काय होतं तुमच्यासमोर मांडेन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.